काय मग रानकवी, काय म्हणते गाव? कधी येत आहे परत पुण्याला? हो मस्त मजेत राज दादा. आता दिवाळी उरकूनच येतो. हे घरचे लगेच सोडतील असं वाटत नाही हो. बरोबर आहे त्यांचं, नाहीच सोडलं पाहिजे. कारण दिवाळी हा सण मुळात घरच्यांसोबत साजरा करण्यासाठीच असतो. अगदी बरोबर बोललात बघा राज दादा. बरं तुम्ही काय प्लॅन केलात की नाही? आमचा कसला आलाय प्लॅन बी? हा, उलट तुम्हीच ते घरचं फराळ आणायला विसरू नका. अहो ही काय सांगायची गोष्ट आहे राज दादा. अहो मी आधीच आईला सांगून ठेवलंय जास्तीचा फराळ भरायला. म्हणजे कसं दिवाळीनंतर चिवड्याचं धर्मांतर चकण्यात होतं ना. बरोबर आहे, चिवड्याचं धर्मांतर चकण्यात होतं तेव्हाच तर जाऊन मैत्रीतलं अंतर कमी होतं ना. आईला कवी तुमच्यासोबत राहून राहून मला पण जमायला लागल्या. बरं घ्या काळजी, या सावकाश. हा, आणि हॅप्पी दिवाळी इन ऍडव्हान्स. तुम्हाला पण. काय म्हणलं कवी? असंच आपलं दिवाळीपर्यंत घरचे सोडत नाही म्हणतोय. बरं तुम्ही दोघं कधी निघताय गावी? अरे माझं माझं उद्या निघायचं चाललंय. हा पण ठीक आहे. हे एक मिनिट, तुम्ही दोघं म्हणजे तू बी येतोयस माझ्या बरोबर? तुझ्यावर काय? तू माझ्यावर येतोय. मागच्या वर्षी आलता ना तुझ्यावर. माझ्यावर येतोय आणि फिक्स आहे. आई पण विचारत होती कधी येत आहे. अरे आलो असतो राव, पण तुम्हाला माहिती आहे ना कामाचा किती लोड आहे, त्यात फेस्टिव्ह सीझन. हा, तुझी मीटिंग असल, हो, तुझं टार्गेट असल, हो, चिवडा असल, लसूण असल. काय फालतूगिरी आहे राव. हे मला काय ते माहित नाही. तू माझ्या बरोबर येतोय आणि मी विचारत नाही, सांगतोय. सांग माझ्या बघण्याला. तू माझ्यावर येतोय पहिलेच सांगतोय. अरे हो, सुट्टी तर मिळते आधी, बॉसशी बोलावं लागेल. बेस्ट एम्प्लॉय काय उपटेल झालंय का तू? तू विचारायचं नाही, सांगायचं. 5 दिवस गावी चाललोय दिवाळीसाठी, त्यामुळं फोन करायचा नाही, मेसेज करायचा नाही, साधा मिस कॉल बी द्यायचा अजिबात नाही. हा, म्हणजे कंपनी मला लात घालेल. काय बोलताय? अरे मग तू काय दिवाळीच्या दिवसात बी कामाला जाणार आहेस का? बघतो विचारून. तसं पण माझ्या लय सुट्ट्या पेंडिंग आहेत, भेटेन कदाचित. हा, विचार त्यांना आणि सांग मला. बर चल, मला सोड. साहेबांना आज मंत्राला गाठायचे, काम पेंडिंग आहे. चला. येतो रे. मागच्या वेळेस कितीच्या घरी गेलता, त्यावेळेस माझ्या घरी त्याला येतो. अरे हो, सुट्टी तर भेटू दे आधी, मग ठरू काय ते. आणि तुला माहिती 2च दिवस सुट्टी भेटते राव. ते पण आहे म्हणा. आणि तुम्हाला काय वाटतं रे, मला काय यावं वाटत नसेल का? उलट मागच्या वेळेस पीकेच्या घरची दिवाळी पाहून ना खूप भारी वाटलं होतं. ती एकत्र कुटुंब, ती गंमत, उठणे ते अंघोळ, त्याच्या आईने तर ओवाळलं पाडव्याला, आणि ताईगडचं मटणाचं जेवण खूप मस्त होतं रे सगळं. वाटलंच नाही मी आणत आहे म्हणून. परत असं बोलायचं नाही बरं का. आणि कोण म्हणलं तू आणत? अरे तू उलटा लय नशिबवान आहे. तुझ्याकडे 2 घर आहेत आणि 2 सख्खे भाऊ आहेत. दादा, सुट्ट्यांचं होऊ द्या आधी. चला चल. हा, प्रॉपर्टी हिस्सा मागू नका आता. हॅलो राजे, कुठे रे? हे काय टपरीवर आहे? काय रे बोल की. अरे काय नाही, असंच फोन केलता. बरं ते विचारलं का सुट्टीचं? हा विचारतो मी.
हा बघ विचार. आणि मी काय म्हणतो, एक काम कर ना, 4-5 दिवसाची सुट्टी टाक. म्हणजे मस्त पैकी नाही का दिवाळी पाडवा बिडवा उरकू आणि ताईडीकडे जाऊ भाऊबीजेला मटण आणायला मस्त पैकी गेल्या वर्षी सारखं. आठवते ना? हा बघतो रे विचारून बाबा. हा चालते चालते. काय म्हणतो रे तू, येतो का नाही? काय नाही लाजतोय, येईल तू. बर तू नको लाजू, बिडी पास. हा मी ना लाजत, पण तुला थोडा तरी येतो. तुझी दिवाळी घ्यायची आणि माझी दिवाळी निघायची आहे टपरीवरती. नाही निघत, चल 5 बिडी. अरे आलो तर आपण. आणि हे काय, सोनपापडी, दिवाळीची सोनपापडी, एक मेडिकलची सोनपापडी, एक दवाखान्याची सोनपापडी. आणि हे काय, हिरवी सोनपापडी, आयुर्वेदिक सोनपापडी. आज कामाला गेलं नव्हतं वाटतं, सोनपापडी गोळा करत होतं का? सरना केळ आता येऊ दे की त्याला. या सर या, बसा. बोनस झालेला दिसतोय भाऊंचा. भाऊ दोघं आलो ना दिवाळी नंतर की फक्त एका खांब्याची सोय कर बस. ए दोघं काय दोघं, आपलं ठरलं, बाकी मला काय माहित नाही. ए मला बी काय माहित नाही. अरे सकाळीच आईचं फोन आलता, आईला सांगितलंय तू येतोय म्हणून. आता दिवाळी पाडवा भाऊबीज बिवबीज सगळं उरकून येत असते बघ मी. ए अरे हे कधी ठरलं? कधी म्हणजे काय, कधी गेल्या वर्षीच. अरे त्याचं काय झालं, गेल्या वेळेस आलता ना दिवाळीला घरी, त्या टायमिंगला निघताना नाही का आईला बोललेला, काकू येतो हा. तर आई म्हणली येत जा बाबा सणासुदीला. तेव्हा हा येतो हा काकू म्हणला. मग काय ठरलं आमचं, हा ठरलं. ए पीके राव, नेतो की राहायला घरी मी. अरे तेवढंच वावर आणि घर पण दाखवून होईल ना. नेतो की राव प्लीज. अरे थांबा रे बाबा, 2च दिवसाची सुट्टी भेटते आणि यात कामाचा खूप लोड आहे, त्यामुळे नाही येऊ शकत आहे मी. यार राजाराव शिवतेगिरी लावली नाहीतर काय. मुडची. अरे बाबा असं करून नाही चालत, काम आहे ते आणि ते करावंच लागतं. ए 2 दिवस सुट्टी आहे ना, मग माझ्या बरोबर चल ना. अरे वाटलं तर आपण माघारी येऊ, रात्रीच बसू आपण. अरे जमलं असतं तर आलो नसतो का मी. आणि तुम्ही का माझ्यासाठी सुट्ट्या वाया घालवता? तुम्ही जावा ना, छान एन्जॉय करा, मज्जा करा रे. हा आणि दिवाळीचं फराळ आणायला विसरू नका तेवढं. अरे ते काय सांगायला लागतं का, पण तो आला असतं तर तेवढंच मस्त. नेक्स्ट टाइम पक्का येणार. हा आता बघा ही मिठाई आणली, घेऊन जावा नक्की आठवणीने. आणि आई वडिलांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या. आणि हा मी आठवण काढली हे पण सांगायला विसरू नका. ए राजा, अरे पण तू सणासुदीच्या इथे एकटाच राहणार का? काळजी नको करू रे, मी करेल मॅनेज. तुम्ही दोघं ना सुट्ट्यांचा आणि सणांचा आनंद घ्या, छान एन्जॉय करा. हा आणि काय लागलं तर फोन करा. दिवाळी तेवढी दणक्यात साजरा करा. बरे घेतलंय ना सगळं? हा काय राहिलं नाही ना? पाकिट, मोबाईल, पैसे? अरे घेतले सगळे. हा चला. बरं राजा तू बी आला असतं, 3-4 दिवसाचा प्रश्न आहे. अरे हो, पण आता तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना मला कामाचा लोड आहे म्हणून. आणि तुम्ही जावं की एन्जॉय करा छान, तेवढंच तुम्हाला आणि घरच्यांना पण बरं वाटेल रे. अरे पण तू आला असता तर जास्त बरं वाटलं असतं राव.
चल की. अरे समजतंय मला. आणि तुम्हाला काय वाटतं, मला काय यावं वाटत नसेल का? अरे उलट दिवाळी सारखा मोठा सण घरच्यांसोबत साजरा करायला मिळणं, ह्याची किंमत माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार आहे? आणि माझं जे काय हक्काचं आहे माझं, ते तुमचंच तर घर आहे की. मी नेक्स्ट टाइम पक्का येईल. आता तुम्ही जावा, चला. काय काळजी घे. हो. ए आणि याला जाताना सोडा तेवढं. हा. बर, काय लागलं तर फोन कर. आणि हा, डब्यासाठी मनीषाला फोन कर. कमी करू? अरे मी करेल मॅनेज, तुम्ही नका काळजी करू. याला चल चल. आणि पोहोचल्यात की कॉल करा. हा. ए ते दिवाळीचं फराळ विसरू नका. अरे हा, चल चल. तुझी गाडी? अरे गाडीची कंडिशन खराब आहे, माहिती ना तुला, म्हणून रोयाचीच आणली. बरी रोहन दिली तुला. न देऊन कुणाला सांगतोय? हॅलो हॅलो. हा बोल ना राज. पोहोचलंच का रे? अरे अजून तासभर पण नाही आलं रे जाऊन. अरे मला वाटलं खूप वेळ झाला रे जाऊन. जा सावकाश जा. का रे, काही प्रॉब्लेम आहे का? अरे काही नाही, तुम्ही छान एन्जॉय करा. हा आणि पोहोचलात की कॉल करा. हा ठीक आहे. काय रे
परत आलात? हा कॅन्सल झालं. कॅन्सल म्हणजे का? अरे तू सणासुदीचं इथं एकटा आणि आम्ही गावी तिकडं माझ्या हजा करणार, आम्हाला बरोबरच वाटणार. अरे त्यात काय एवढं, तसंही आपण तिघ इथं महिने एन्जॉय करतच असतो ना. आणि तुम्ही आता घरच्यांबरोबर एन्जॉय केलं असतं सणासुदीचं. अरे मग हे बी आपलं घरच आहे की, आणि आमचं ठरलेलं आहे की दिवाळीचे 2 दिवस इथं करायचे, मग नंतर गावाला जायचं. हा नाही तर तू चल आमच्या संग, एकदा त्याच्या घरी चल आता माझ्या घरी चल. हा अरे बाबा मला कामाचा लोड आहे म्हणून मी येत नाहीये, जमलं असतं तर आलोच असतो ना. मला काय माहित नाही, तुम्ही निघा बरं. चालेल? नाही. अरे असं करू नका रे, घरचे आस लावून बसले असतात, वाट बघत असतील तुमची. त्याची काळजी तू नको करू, आम्ही सांगितलंय घरी. अरे असं का करताय तुम्ही, येड्यासारखं वागू नका रे, जावा ना. तुला एकदा सांगतोय, नाही म्हणजे नाही. पहिले 2 दिवस इथे दिवाळी साजरी करणार, मग आम्ही घरी जाणार, विषय संपला. अवघड आहे. असू दे.
तुम्हाला माहिती आहे का हा आकाश दिवा आकाशात सोडताना काय बोलतात ते? काय रे? तुझ्या दिव्यासारखं आमचं नातं प्रखर राहू दे. तू जसा वाऱ्यासोबत उंच उंच जातो तशी आमची प्रगती उंच उंच जाऊ दे. कितीही वादळ आलं तरी आम्हाला ढळून देऊ नकोस. उलट त्यासाठी आम्हाला बळकट कर. हा, जसं की आपण तिघं म्हणजे काहीतरी बनण्यासाठी काहीतरी घडण्यासाठी इथे एकत्र आलोय. हो. बरं चला चला. नमस्कार. आपल्या कुकुडुक्कू, ए स्क्वेअर ग्रुप आणि स्क्वेअर मराठी या परिवाराकडून तसेच लकी लजीज मसाले आणि सन हेल्थ केअर यांच्याकडून आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो. आणि तसंच स्क्वेअर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा एपिसोड कसे वाटतायत हे कमेंट मध्ये नक्की कळवा. तसंच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.